जय जय रघुवीर समर्थ. पार्ल्याला मद्रासी राम मंदिराच्या बाजूला जे लक्ष्मी लॉन म्हणून एक छान जागा तयार झालेली आहे, तिथे समर्थ रामदास स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत आपल्याला कळलं. आणि म्हणून तिथे आपल्याला, जसं गोरेगावला आपण पूर्वी करोनाच्या पूर्वी गेलो होतो उपासना करण्याकरता, तसं आपल्याला जाता येईल का? तर सोमवारी आपली नेहमी सोली सुख आणि दासबोध वाचन असतं. तर सोमवारी आपल्याला उपासनेला जाता येईल का, असा आपला विचार होता. पण सोमवारी शक्य नव्हतं. म्हणून शनिवारी आपण 22 तारखेला तिथे जायचं ठरवलं, 3 ते 4. त्याप्रमाणे आपल्या सगळ्या जिथे वर्ग आपले दासबोधाचे चालतात, योगाचे वर्ग चालतात, त्यांना आपण निमंत्रण पाठवलं. आणि ऑनलाईन आणि प्रत्यक्ष दोन्ही प्रकारची उपासना, आणि जे आपण सोमवारी करतो, म्हणजे सध्या आत्माराम झाल्यानंतर सोली सुख सांगायला सुरुवात केलेली आहे आपण. तर सोलीव सुख आणि पुन्हा आपलं पारायण 10व्या दशकातले 5 समास आपले झाले होते, तेव्हा 6व्या समासाकडून पुढे सुरू करायचं, असा आपण विचार केला होता. पण मग असं लक्षात आलं की सोलीव सुखाला जोडलेलं असं काय, कुठले समास वाचूया? तर सोलीव सुख हे फलश्रुतीमध्ये स्वाध्याय साधनेत दिलेलं आहे. मग फलश्रुती ही पहिल्या समासामध्ये पण सांगितली आहे, आणि झाले साधनेचे फळ आपण सगळं पारायण झाल्यानंतर 20व्या दशकातल्या 10व्या समासामध्ये ते पण आहे. तर मग अशा करता विचार केला की आपण तेथे उपासना काय करायची. तर पहिल्यांदी मंगलाचरण म्हणून मनाचे श्लोक 1 ते 10 म्हणायचे, आणि दशक 1 मधला पहिला आणि चौथा म्हणजे सद्गुरुस्तवन. कारण सोलीव सुखाचं निरूपण आपण आत्ताच सुरू करणार आहोत. आणि त्यामध्ये सुरुवातीचे श्लोक आहेत, ते सुरुवातीच्या ओव्या आहेत, त्या सद्गुरु स्तवनाच्या आहेत. सद्गुरूंना नमन केलेलं आहे. तेव्हा काय 2-3 होतील ओव्या, तेवढ्या आपण वाचायच्या. 5पर्यंत शिष्याने आपलं मन मोकळं केलंय स्तवन करून, की त्याला गुरूंकडनं काय हवंय. आणि मग आपल्या असं लक्षात येतलं, इथला शिष्य आहे तो वेगळा आहे. आणि तर तो जो वेगळा शिष्य आहे, तो म्हणजे स्वतः पूर्णपणे त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याला स्वतःला अनुभव आलेला आहे. म्हणजे तो मूर्ख पण नाही, पडत मूर्ख पण नाही, आणि अगदी म्हणजे अजून उमरेच्या पलीकडे स्वतः गेला गुरूंच्या मदतीनं. म्हणजे त्याच्या तिन्ही प्रचिती एक झाल्या, पण त्याला दुसऱ्यांना मार्गदर्शन करता येत नाहीये. म्हणून तो सुरुवातीला सांगतोय. म्हणून आपण ते 2 समास वाचायचे ठरवले. आणि नंतर मग सोलीव सुखाचं निरूपण करायचं, असं आपण ठरवलं.